नमस्कार साई सेवकानो, ओम साईराम. दिनांक 16 मार्च 2026 रोजी साई सेवक मंडळ मुंबई आयोजित साई पालखी सहित पदयात्रा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी मी माझ्या परिवारासह दादर येथील साई निकेतनच्या दिशेने निघालो. वाटेत अनेक ठिकाणी मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमुळे थोडा उशीर झालाच, तरीही दुपारी 12च्या अगोदर पोहोचलो. आज पदयात्रेचा पहिला दिवस. साई निकेतन परिसरात साई सेवकांची गर्दी उमटू लागलेली. सर्वप्रथम रांग लावून मंडपातील साई पालखीचे आम्ही दर्शन घेतले. येणाऱ्या 9 दिवसात साई पालखी पायी पायी मुंबईहून शिर्डी प्रवास करणार आहे. पालखीला लागूनच अफ्तागिरी आणि पालखीची छत्री उभी केली होती. प्रवेशद्वाराजवळच साई पालखीचे निशाण उभे केले होते. पदयात्रेदरम्यान साई पालखीचे निशाण अग्रभागी असतं. परिसराला लागूनच साईंचे रथ उभे होते. रथावरती संकटमोचन हनुमान विराजमान असतात, तर रथाच्या आतमध्ये साईबाबा. तसेच रथाच्या पाठीमागे श्रीरामांची सुंदर प्रतिमा असते. लवकरच मध्याह्न आरती सुरू होण्याची वेळ होणार होती. आरतीसाठी परत परिसरात जाऊन उभा राहिलो. दरवर्षी मध्याह्न आरती दुपारी 12 ते 12:30 दरम्यान सुरू होते, पण यावर्षी काही तांत्रिक अडचणींमुळे विलंब होत होता. साई पालखीचे कळस अजून इथवर आले नव्हते. ते येताच पालखी, अफ्तागिरी, छत्री आणि निशाण यांच्यावर त्यांचे इन्स्टॉलेशन झाल्यावरती मध्याह्न आरतीला सुरुवात झाली. आनंद भोजन भावे वाळीन म्हणे नामा. हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. श्री गुरुदेव दत्त प्रभते प्रियाणाम समुदारणार्थ कलौसा. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा विराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. साई निकेतन परिसरात साई सेवकांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. सर्वजण अगदी आतुरतेने साई पालखीच्या प्रस्थानाची वाट पाहत होते. निशाणाने साई निकेतनहून प्रस्थान केले व त्यापाठोपाठ अफ्तागिरीने सुद्धा प्रस्थान केले.
आणि नंतर ज्या क्षणाची साईसेवक वर्षभर आतुरतेने वाट पाहतात तो क्षण आला. ओम श्री साईनाथाय नमः या मंत्राच्या नामस्मरणासोबत आपल्या साई पालखीने साई निकेतनहून प्रस्थान केले. असेच दुपारी 2च्या दरम्यान साई पालखीचे साई निकेतन दादर येथून प्रस्थान झाले आणि 2026च्या पालखी सहित पदयात्रेची सुरुवात झाली. ठिकठिकाणी पालखीच्या स्वागतासाठी फटाक्यांच्या माळा पेटवण्यात येत होत्या. साई पालखीच्या आगमनासोबतच जवळील सर्व परिसर भजनमय व संगीतमय झाला होता. साईसेवक मंडळातील काही साई सेवकांचा एक ग्रुप पालखी स्वागतासाठी वाटेत अनेक ठिकाणी या दुपारच्या कडाकाच्या उन्हात भव्य स्वरूपाच्या अशा सुंदर रांगोळ्या काढतात. तुम्हा सर्वांना मी साईसेवक मंडळ आयोजित साई पालखी सहित पदयात्रा सोहळ्याची थोडी माहिती सांगतो. ही गोष्ट आहे 1970च्या दशकातील. जसे वारकरी वारीत पंढरपूर पायी पायी पदयात्रा करतात, तसेच आपण शिर्डीला पायी पदयात्रा करावी अशी कल्पना काही साई भक्तांना सुचली. असेच रामनवमीच्या उत्सवासाठी अनेक साई भक्त मुंबई ते शिर्डी पायी पदयात्रा करू लागले. हे सर्व असंघटितरित्या सुरू होते. त्या काळी या पदयात्रेंची संख्या खूप कमी होती व या सर्व पदयात्रेला कुठलंही पूर्वनियोजन नव्हतं. असं म्हटलं जातं. हे सर्व पाहून शिर्डीतील श्री साईबाबा संस्था यांना या यात्रेला एक साई पालखी सहित पदयात्रेचं स्वरूप द्यावंसं वाटलं. यासाठी 1981मध्ये साईसेवक मंडळाची स्थापना झाली व साई पालखी सहित पदयात्रेची सुरुवात झाली. असेच साईसेवक मंडळ यांनी सर्वात पहिली मुंबई ते शिर्डी साई पालखी सहित पदयात्रेची सुरुवात केली. दरवर्षी रामनवमी उत्सवासाठी मंडळाने पालखी पदयात्रेचं आयोजन केलं. दरवर्षी साईसेवकांची गर्दी वाढू लागली. असे 46 वर्ष उलटले आणि आज 9,000 साईसेवकांसोबत पालखीचे हे 46वे वर्ष. त्याचातच पहिला दिवस. तसेच साईसेवक मंडळ मुंबई आयोजित साई पालखी सहित पदयात्रा सोहळा हा सर्वप्रथम आणि सर्वात मोठा मुंबई ते शिर्डी पालखी पदयात्रा सोहळा आहे.
पालखीचे हे भव्य व दिव्य चित्र टिपण्यासाठी मी एका फ्लायओव्हरवर चढलो. येत्या काळात साई सेवक मंडळातील अनेक साई सेवक पदयात्रेने मुंबई, महाराष्ट्र आणि देशभर आपापल्या प्रभागातून साई पालखीसहित पदयात्रेच्या आयोजनासाठी अनेक मंडळ स्थापन केले. तसंच येत्या काळात साई सेवक मंडळाकडून प्रेरणा घेऊन देशभरातून अनेक पालख्या रामनवमी उत्सवासाठी शिर्डीसाठी पायी पदयात्रा करू लागल्या. आजच्या काळात शिर्डीतील रामनवमीच्या उत्सवासाठी शेकडो साई पालख्या आणि पदयात्री शिर्डीला येतात. या सर्व पालख्यांमध्ये साई सेवक मंडळाची ही मानाची पालखी मानली जाते. शिर्डीला पोचल्यावर शिर्डीतील लेंडीबाग येथे पालखी असते. लेंडीबागेत साई सेवक मंडळ आणि लालबागचे साई लीला मंडळ या दोन मंडळांच्या पालख्या असतात. या वर्षीची साई पालखी सहित पदयात्रा माझ्या वडिलांची 21वी आहे. सलग 21 वर्ष ते या पदयात्रेत भाग घेत आहेत. तसेच माझे हे पालखी पदयात्रेतील 7वे वर्ष आहे. वाटेत अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला लागून साई भक्त पदयात्री साई सेवकांना फळ, पिण्याचे पाणी, प्रसाद आणि असेच अनेक खाद्यपदार्थ एका साई सेवेच्या स्वरूपात वाटत होते. दुपारी 3:25च्या दरम्यान साई पालखी चुनाभट्टीला पोहोचली. साई पालखीचे चुनाभट्टीत जोरात स्वागत करण्यात आले. वाटेतील एका साई मंदिरात मी आणि माझे आई वडील विश्रांती घेण्यासाठी थांबलो. येथे भजन मंडळाने भजनी गायला सुरुवात केलेली. बाबांचे दर्शन घेऊन 4:18ला आम्ही पुढे निघालो. इथूनच थोडं पुढे अजून एक साई मंदिर आहे. तिथे साई पालखी थोडा वेळ विश्रांती करते. आम्ही इथवर पोहोचेपर्यंत साई पालखीचे इथून आधीच प्रस्थान झालेले. आम्ही मंदिरात साईबाबांचे दर्शन घेतले आणि पुढे निघालो. चार 53ला आम्ही चुनाभट्टीतून बाहेर येऊन परत ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला आलो. आज दुपारी साई निकेतनहून साई पालखीच्या प्रस्थानाला आधीच विलंब झाला होता. म्हणून असं वाटत होतं की साई पालखीचा वेग थोडा जास्त आहे. पालखीजवळ पोहोचण्याकरिता आम्ही देखील आमचा वेग वाढवला आणि शेवटी घाटकोपर येथे मी फायनली पालखीजवळ पोहोचलो. साई सेवक मंडळ आयोजित साई पालखीसहित पदयात्रेत फक्त मुंबई उपनगर आणि जवळील शहरातूनच नाही तर देशभरातून पदयात्री भाग घेण्यासाठी येतात. आम्ही पदयात्रेत अनेक राज्यातून येणाऱ्या साई सेवकांना भेटतो. राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि अनेक राज्यांमधून साई भक्त पदयात्री पालखी पदयात्रेत भाग घेण्यासाठी येतात. आम्ही तर अशा देखील साई सेवक पदयात्रींना भेटलो आहे
जे शिर्डीला राहतात आणि मुंबई ते शिर्डी पदयात्रेत भाग घेण्यासाठी दरवर्षी मुंबईला येऊन साई पालखीसोबत पायी पायी शिर्डीला जातात. 6:44ला साई पालखी विक्रोळीला पोहोचली. पालखी स्वागतासाठी विक्रोळीतील साई भक्त आधीच महामार्गाजवळ आलेले. साई पालखीचे आगमन 6:45च्या दरम्यान विक्रोळीतील कन्नंबार नगरात झाले. पालखी स्वागतासाठी स्थानिक साई भक्तांनी जय्यत तशी तयारी केली आहे. विक्रोळीतील ट्रॅफिकमधून वाट काढत काढत साई पालखी हळूहळू पुढे चालत होती. ठिकठिकाणी साई सेवक पदयात्रींना पिण्याचे पाणी, खाद्यपदार्थ प्रसादाच्या स्वरूपात देण्यात येत होते. अगदी थोड्या थोड्या अंतरावर साई पालखीचे दर्शन घेण्यासाठी साई भक्त जमाव करून थांबलेले. साई पालखी देखील सर्व भक्तांना दर्शन देण्यासाठी वेळोवेळी थांबत होती. दरवर्षी साईंची पालखी कन्नवार नगरातील साई मंदिराला भेट देते व काही काळ मंदिरातच विश्रांती करते. पालखी साई मंदिरात विश्रांती करत असताना मी धूप आरतीच्या ठिकाणी चालू लागलो. आजची साई पालखींची धूप आरती कन्नबार नगरातील जनता मार्केटच्या चौकात होणार आहे. मी इथे पोहोचण्या अगोदरच पालखीचे निशाण इथे पोहोचले होते व सर्वजण आता साई पालखीची वाट पाहत होते. पालखी दर्शनासाठी आणि धूप आरतीत भाग घेण्याकरिता स्थानिक साई भक्त आणि साईसेवक पदयात्री यांची प्रचंड गर्दी जमा झाली होती. अगदी थोड्या वेळातच साई पालखीचं आगमन झालं. सर्व साई भक्तांना विनंती, सर्वांनी थोडंसं मार्ग मोकळा करायचं आहे. आपण ज्याची वाट बघत आहे त्या पालखीचं आगमन झालेलं आहे. महाराष्ट्राची पहिली मानाची पालखी हिचं जनता मार्केटमध्ये आगमन झालेलं आहे. महाराष्ट्रातली पहिली मानाची पालखी जरा गडबड करू नका, ती येत आहे. सर्व साई भक्तांनी धक्कामुक्की होणार नाही याची काळजी घ्यायची आहे. बाबांच्या आरतीला सुरुवात होत आहे. थोडी
आरतीनंतर लगेचच निशाणाने प्रस्थान केले. स्थानिक साई भक्तांना दर्शन देण्यासाठी साई पालखी काही काळ स्टेजवरच विराजमान राहणार होती. आठ 40 दरम्यान साई पालखीचे कन्नमवार नगराहून पुढे प्रस्थान झाले. पालखी पदयात्रेच्या पहिल्या दिवशी साई सेवकांसोबत त्यांच्या परिवारातील सदस्य देखील जमेल तसं चालतात. जसे काही सदस्य दादर ते चुनाभट्टी चालतात, तर काही दादर ते विक्रोळी चालतात, तर काही सदस्य दादर ते ठाण्यापर्यंत देखील चालतात. विक्रोळीतील अनेक साई भक्त व साई सेवकांच्या परिवारातील सदस्य विक्रोळीहून ठाण्यापर्यंत पालखीसोबत चालतात. त्यांच्या सहभागाने त्यांना साई पालखी पदयात्रेचा थोडा अनुभव भेटतो. एका प्रकारे ते पालखी व पालखीसोबतीच्या त्यांच्या परिवारातील साई सेवकांना निरोप देत असतात. रात्री 10:30च्या दरम्यान साई पालखी मुलुंडला पोहोचली. दादर, चुनाभट्टी व विक्रोळी सारखेच मुलुंडला देखील साई पालखीचे स्वागत झाले. तसेच रस्त्याच्या कडेला लागून खूप ठिकाणी साई सेवकांना पिण्याचे पाणी व प्रसाद वाटण्यासाठी साई भक्तांनी स्टॉल्स उभे केलेले. मुलुंड येथे एका मैदानात साई पालखी काही काळ विश्रांती करते. इकडचा चहा खूप छान असतो असे मी ऐकून होतो, म्हणून इथे थोडा चाय नाश्ता घेऊन मी काही काळ थांबलो. 11:08ला साईंच्या पालखीचं इथून पुढे प्रस्थान झालं. वाटेक अनेक ठिकाणी स्थानिक साई भक्त एवढ्या उशिरा रात्री साई पालखीच्या दर्शनासाठी प्रतीक्षा करत होते. त्यांना दर्शन देण्यासाठी साई पालखी थोड्या थोड्या अंतरावर थांबत थांबत चालत होती. रात्री 10:30 वाजता साईंची पालखी ठाण्यात पोहोचली. आज रात्री साई पालखीचा मुक्काम हा ठाण्यातील परबवाडीत होणार आहे. साईंची पालखी 11:53ला परबवाडीला पोहोचली. जवळपास मध्यरात्र झाली असूनही परबवाडीत साई पालखीच्या स्वागतासाठी व साई पालखीच्या दर्शनासाठी साई भक्तांची खूप गर्दी जमा झाली होती. ठाण्यात एवढ्या उशिरा रात्री देखील साईंच्या पालखीचे जंगी असे स्वागत झाले.
पालखीच्या स्वागतासाठी पूर्ण रस्त्यांवर रोषणाई करण्यात आली होती. पालखीचे स्वागत फुले व कन्फेटी उधळून झाले. तसंच दादर ते ठाणे सुमारे 25 किलोमीटर पायी प्रवास करत साई पालखी परबवाडीत दाखल झाली व इथेच आज रात्रीसाठी थांबणार आहे. अशा प्रकारे साई सेवक मंडळ आयोजित साई पालखी सहित पदयात्रेचा पहिला दिवस पूर्ण झाला. आपल्या सर्वांना जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व आपल्या साई भक्त मित्र व परिवाराला शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ लवकरच येत आहे. आपल्या सर्वांशी पुढच्या भागात भेट होईलच. धन्यवाद. ओम साईराम.